सगळ्यांना दंडवत प्रणाम. तर आजचा सुट्टीचा दिवस आहे, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी अगदी निवांत चाललेल्या असतात. तर आज नाश्त्यासाठी होते मस्त असे कांदे पोहे बनवलेले आणि आम्ही सगळे मिळून नाश्ता करत होतो. आता इकडे कोपऱ्यात माझं छोटं बाळ बसले, ते रुसून बसलं होतं. तर मस्त आम्ही सगळ्यांनी नाश्ता वगैरे करून घेतला आणि अजून बाकीची बरीच कामं म्हणजे पेंडिंग असतात. सुट्टी दिवशी काय होतं, एकतर उठायला लेट होतो आणि मग सगळ्याच गोष्टी लेट होतात. मग कुठं बाहेर वगैरे जायचं असलं तरच तेवढी काही धावपळ असते. आणि सुट्टी दिवशी खरं तर धावपळ होतेच, कारण आठवडाभराची जी पेंडिंग कामं असतात ना, तर ती करून घ्यायची असतात. आता नाश्ता तर झालाय मस्त कांद्या पोह्याचा. तर नाश्ता झाल्यानंतर चहा तर झालाच पाहिजे, बरोबर ना? जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं, की आमच्या इकडे सोलापूर भागामध्ये नाश्ता झाल्यानंतर मगच चहा पितात. तर मस्त पोह्याचा नाश्ता झालता, मग मी चहा ठेवला होता. तरी आमचं पिल्लू काहीतरी म्हणजे तिला ना आता रंगपंचमी आठवली होती आणि तिला आता पिचकारी पाहिजे होती. तर त्याच्यासाठी ती पिचकारी घेऊन फिरत होती. तर हे बघा, पण त्याचं जे होतं ना ते लब्बर गेलेलं, त्याच्यामुळे ती खराब झाली होती. आणि हिला कुठून आता सुचलं काय माहिती की पिचकारी पाहिजे म्हणून. तर ती खेळायची होती तिला आणि ती व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवायची असते, नाहीतर मग दंगा सुरू असतो आमच्याकडे. माझा चहा अजून उकळत होता, तोपर्यंत म्हटलं 2 मिनिटं मोबाईल बघून घ्यावा. कोणाचे स्टेटस वगैरे असतात तर ते पण बघितले पाहिजे, बरोबर ना? तर त्याच्यानंतर मस्त चहा वगैरे घेतला. काही जरी झालं तरी चहा झालाच पाहिजे. मग सकाळचा एकदा असतो आणि त्याच्यानंतर संध्याकाळचा 4 वाजताचा एकदा. सुट्टी वगैरे असेल तर आधीमध्ये सुद्धा एखाद्या वेळेस होतो म्हणजे होतोच. आणि मस्त चहा तर आम्ही कपामध्ये नाही पीत, कारण काय होतं, मुलं लहान असली की कप टिकत नाहीयेत. त्याच्यामुळे मी जास्त वापरायलाच काढत नाही. आम्ही दररोज चहा पेल्यामध्येच पितो. आणि आता ती सवय लागली की पेल्यामध्ये चहा प्यायची, त्याच्यामुळे मग एवढं काही नाही वाटत. कपच असायला पाहिजे, नाहीतर बऱ्याच जणांना की नाही आवडत पेल्यामध्ये चहा वगैरे पिलेलं. त्याच्यामुळे आता हे आमचं वादळ तर वाटी घेऊन गेले चहा प्यायसाठी पुढं. म्हणजे सगळ्यांच्या चहामधला एक एक घोट तिला पाहिजे असतो आणि तसं ती घेत राहते. तर आता म्हणजे चहा नाश्ता झाल्यानंतर मग मी बाकीच्या कामांना लागते. जसं की बाकीचं क्लिनिंग वगैरे असेल तर ते थोडंसं उशिरा असतं. कधी कधी लवकर उठलं तर लवकर पण होतं, कधी कधी उशिरा उठलं तर उशिरा पण होतं. आता मी व्हिडिओ शूट करते म्हणून आमच्या बाबांनी मुद्दाम पडदा ओढून ठेवलाय, कारण उजेडा आला की चेहऱ्यावर चमकतो ना, मग कॅमेरा बरोबर फोकस नाही करत. आता हिचं चाललं होतं ड्रॉइंग काढायचं आणि सुट्टी दिवशीचं म्हणजे दिवसभर म्हणलं तर दिवसभर पोरगी ड्रॉइंग काढत बसेल. त्याच्यानंतर बाबांचं काम होतं म्हणून बाबा बाहेर गेले होते फ्रेंडला भेटायला, आणि मला हा फ्रीजचा डोअर आहे ना तर तो क्लीन करायचा होता. काय झालं होतं त्याच्यामध्ये सर्व शिवण्याने एक दिवस ना गुलाल असतो माहिती का, गुलालामध्ये पाणी ओतून त्याची लिपस्टिक बनवण्यासाठी ठेवलं होतं आणि ते तिच्याकडं चुकून सांडलं, तर ते डाग पडलेले ना तर ते निघतच नव्हते त्याला. म्हणून मी त्याला व्हिनेगार, लिंबू आणि सोडा लावून ठेवलेलं आणि मग ते क्लीन करून घेतलं. आणि आई काम करते तर हे माझं बाळ उजवी पांगून आईला भीती दाखवायला आली, आई भाऊ म्हणून. म्हणजे यांच्यासोबत खेळत खेळतच मला ही सगळी कामं करावी लागतात, मग सुट्टी असो नाही तर काही पण असो. आणि म्हणजे वेळ पण जातो, पण छान वाटते की बाबा ह्यांना पण वेळ देता येतो आणि माझी कामं पण होतात म्हणून. हा, आता कामं काही तेवढ्या स्पीडने होत नाही, त्यांच्यासोबत खेळत मिळत करायचं म्हटलं की वेळ तर लागतोच. आणि यांचं ना दिवसभर असतं की असं ओढणं घेणं, एकतर साडी घालायची किंवा मग त्याच्यानंतर हे असं बऊ करायचं किंवा तोंडाला बांधायच्या गोष्टी सुरू असतात. आता फ्रीजच्या दरवाजातले मसाले, जे काही चायनीज बनवायचे सॉस वगैरे असतात तर ते सगळे काढले होते. आणि त्याचे जे डोअरचे ते हँगर असतात ना ते पण काढले होते मी. ते घासून वगैरे स्वच्छ वाळत ठेवले. म्हटलं आता ते वाळत आहे तोपर्यंत आपण बाकीच्या गोष्टी पण पटपट आवरून घेऊया. आता हा किचनवरती पसारा दिसतोय तो थोडासा इग्नोर करा, कारण हे सगळं सामान फ्रीजच्या दरवाजामधलं बाहेर आलंय त्याच्यामुळे. आता ते पूर्ण वाळल्याशिवाय तर काय हा पसारा मला आहे तिथं नाही लावता येणार. ज्या की पाणीपुरीच्या चटण्या वगैरे आहेत, जे ब्रेड क्रम्स आपल्याला नाश्त्यासाठी लागतात, ते सुद्धा मी फ्रीजमध्ये ठेवते. आणि मसाले सुद्धा फ्रीजमध्ये ठेवते, मसाले फ्रीजमध्ये ठेवले ना तर ते जास्त दिवस चांगले टिकून राहतात. आता लगेच भांडी लावायला घेतली होती, टिफिन वगैरे असतात ते एका वेगळ्या ड्रॉवरमध्ये मी ठेवून देते. जे की काचेचे असतात ग्लासचे ते वेगळीकडे ठेवते. मग बाबा तर बाहेर गेले, सकाळी नाश्ता झाला म्हणून बराच वेळ झालतं. यांना लागलेली भूक शिवण्या सर्वज्ञाला, आणि यांना डोसा हा प्रकार ना प्रचंड आवडतो, मग तो कशाचा का असेना. मग मी इन्स्टंट रव्याचा डोसा बनवला होता. 1 वाटी रवा, त्याच्यामध्ये अर्धी वाटी दही, चिमूटभर मीठ घालून छान मिक्सरला फिरवून घेतलं. 10 मिनिट बॅटर रेस्ट करण्यासाठी ठेवून दिलं आणि त्याच्यानंतर एक चिमूटभर सोडा घालून मग मस्त असे मऊसूत डोसे तयार होतात. तुम्हाला याच्यामध्ये तुम्ही भाज्या घालून याचा उत्तप्पा वगैरे सुद्धा बनवू शकता, खूप मस्त होतो आणि इन्स्टंट. आणि म्हणजे माझ्या शिवाय सर्वजणाला तर खूप जास्त आवडतो हा डोसा. म्हणजे कमीत कमी 1-2 दिवसातून एकदा तर मी हा बनवतच असते. शिवण्य आहे ती टोमॅटो केचप सोबत खाते आणि सर्वज्ञ आहे तो नुसताच कोरडा खाते, तिला आवडतो तसाच. मस्त दोन्ही बाजूने मी छान भाजून घेत असते. ह्यांचं चाललं होतं की आई छान झाले, आई एक नंबर झाले म्हणून.
आणि त्यांना मी ना छोटे छोटे डोसे यांना बनवून द्यावे लागतात. मोठे डोसे अजिबात आवडत नाहीत. मग छोटे छोटे बनवणार. मग तू 2 खाल्ले, मी 1 खाल्लं असं यांचं सुरू असतं. तू किती खाल्ले, मी किती खाल्ले हे असं मोजून खात असतात दोघीजण. एक तिला द्यायचा, एक हिला द्यायचा. असं गरम गरम मी बनवून देते आणि त्या खात राहतात. आणि छान वाटतं जेव्हा आपली मुलं आपल्या समोर बसून किंवा आपण असं काहीतरी हेल्दी बनवून देतोय आणि ते अगदी त्यांच्या हाताने पोट भरून जेवतात ना, तर याच्यापेक्षा दुसरं मोठं सुख आईला कुठलंच नसेल असं मला तरी वाटतंय. आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्या दोन्ही मुली हाताने छान जेवण करतात आणि सगळ्या गोष्टी खातात. इव्हन त्यांना गोड जास्त आवडत नाही. दोघी पण तिखट खातात. आता बाबा घरी आले होते आणि हे होतं आमचं दुपारचं जेवणाचं ताट. भेंडीची भाजी, दही, ठेचा बनवला होता आणि भाकरी होती. आता तुम्ही म्हणाल भेंडीच्या भाजीत पांढरा, तर हो मी त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट थोडंसं जास्त टाकले. तर माझ्याकडनं भेंडी थोडीशी खारट झाली होती आणि त्याला बॅलन्स करण्यासाठी म्हणून मी ते वाढवलेलं. असंही भेंडीची भाजी जास्त काही बाबांना आवडत नाही, पण सर्वज्ञाला आणि मला आवडते म्हणून मी केली होती. बाबांना आमच्या दही असलं की मग झालं, विषय संपला, दुसरं काही नाही लागत. त्याच्यानंतर ओंकार आणि बाबा मस्त गप्पा मारत बसले होते. आणि ह्या मॅडमला आमच्या दररोज नवीन कपडे पाहिजे असतात. म्हणजे तिला असं वाटतं की दररोज माझा बर्थडे आणि मला बर्थडेचेच कपडे घालायचे. आता यांचं इकडं चालू होतं, बाबांचा कॉल चालू होता आणि मी शिवण्याला अभ्यासाला बसवलेलं. कारण मग पेंडिंग राहिला की अभ्यास तिच्यावरच लोड होतो. आणि आता ती फर्स्टला आहे CBSE पॅटर्न, त्याच्यामुळे तिला अभ्यास पण थोडासा आहे जास्त पहिल्यापेक्षा. पण इतका पण काही प्रेशर देत नाही मी, तिच्या मनाने ती करेल तेवढं, पण गोड बोलून फक्त करून घ्यायचा. जितकं तुम्ही मुलांना गोड बोलेल ना तेवढं त्यांचं कॉन्सन्ट्रेशन राहतं. जितकं त्रास देऊन बोलेल मग तेवढं ते अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात. नंतर संध्याकाळच्या वेळी हे बघ असलं भारी वातावरण झालं होतं ना. आणि आम्ही जिथं राहतो ना तिथून डोंगर अगदी जवळ आहेत, त्याच्यामुळे पावसाळ्यामध्ये व्ह्यू खरंच म्हणजे बघण्यासारखे असतात. खतरनाक वातावरण झालं होतं. आता एक पाऊस पडून गेलाय त्याच्यामुळे थोडीशी हिरवळ यायला लागली, जसं की गवत वगैरे रानामध्ये यायला लागले. आणि हाय हा आहे सगळ्यांना. डोंगर. तर दुपारचं काही व्हिडिओ शूट करायला जमलंच नाही मला, आणि एवढं काम होतं आणि व्हिडिओ एडिट करत बसले, त्यात माझा इतका वेळ कसा गेला ना मला अजिबात म्हणजे काही समजलंच नाही. त्याच्यानंतर माझी सगळी कामं पेंडिंग होती ती केली. आणि हे आमचं वादळ आहे ना, हे बघा, हे हे हा बच्चू आहे ना माझा, हा हा झोपल्याशिवाय मला काहीच करता येत नाही, काहीच. हे बघा कसं बघतंय. कोण करतं आगाऊपणा बाबू? काय करते तू? आईला त्रास देते? देती देती, असं नाही असं नाही, बाबू त्रास देतो आईला. ही झोपल्यानंतर मग मी सगळी जी काही माझी कामं आहेत तर ते आवरत असते. सगळं झालं, चहा वगैरे पिलं, फ्रेश झालं. हां बरं बोल, काय म्हणती? हाय माऊ म्हणाव, काय करते तू? नवा ड्रेस घातलाय म्हणाव मी, हॅपी टूचा म्हण. छान दिसते का म्हणाव मी? हुबार मी दाखवते त्यांना तू कशी दिसते, मी कशी दिसते म्हणाव म्हण. छान दिसते म्हणाव मी. कमेंट करा म्हणाव मी कशी दिसते सांग. बाबूला आमच्या कमेंट करा म्हणाव म्हण. म्हण की कसं? हा बाबू कमेंट करा तुम्ही. हा बाबू क्यूट बेबी दिसतोय म्हणून सांगा म्हणाव म्हण. क्यूट बेबी दिसतोय म्हणून सांग. हा आता आम्ही चाललो म्हणून भाजी आणायला बाबांसोबत सांग. आता बस आई बोलू, आई बोलू, आता आईशी बोला म्हणून म्हण. झालंय आमचं बोलून झालेलं आहे. आत्ता वाजले जवळजवळ 6:30 वाजून गेले, 6:30 पावणे 7 झाले तरी असलं वातावरण झाले बघा मस्त. आणि आमच्या बाल्कनीमधून असला भारी व्ह्यू दिसतो ना इकडचा डोंगरावरचा, म्हणजे इथून सिंहगड पण दिसतो. सिंहगडपासून जवळ नाही म्हणता येणार, पण आहे इथून सिंहगड डोंगर दिसतो. तुम्हाला आता इथून नाही दिसणार, मी नंतर कधी तर दाखवते व्हिडिओमध्ये. आणि म्हणजे सोसायटीच्या कडे आसपास डोंगर असल्यामुळे त्यात आत्ता एक दोन पाऊस पडलेत ना. पहिला एक पडून खूप दिवस झाला, म्हणजे 15-20 दिवस झाले असतील, आणि आता दुसरा पाऊस पडलाय. तर असलं भारी झाले ना पावसामुळं, खरं म्हणजे पावसाळ्यात व्ह्यू बघण्यासारखा असतो खरं तर तसा. चला आता संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे, पोरांना जेवायला बोलवले. आज आमच्याकडे मस्त अशी व्हेज बिर्याणी. वेळ लागतो बनवायला, पण ठीक आहे, कधीतरी एकदा आठवड्यातनं बनवते. पोरं पण जेवायला येतात त्याच्यामुळे स्वयंपाक पण जास्त आहे. चला, बिर्याणीची रेसिपी पाहिजे असेल तर सांगा, ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि अजून आपलं एक दुसरं चॅनल आहे ज्याचं नाव आहे मधुशाज रेसिपी. त्या चॅनलवरती माझ्या खूप साऱ्या आणि बऱ्याच रेसिपी आहेत. आता त्याच्यावरती एक नवीन सिरीज मी चालू केली, जो की नवरोबाचा ऑफिसचा डबा. कारण
काय होतं, बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की बाबा नवरोबाच्या ऑफिसच्या डब्याला मुलांच्या शाळेचं काहीतरी आपण स्नॅक्स वगैरे देतो, म्हणजे जे नाश्त्याचे पदार्थ असते ते देऊ शकतो त्यांना. त्यातसुद्धा बरेच ऑप्शन आहेत आणि खूप सारे लोक त्याचे एपिसोड सुरू आहेत यूट्यूबवरती, बऱ्याच यूट्यूबरवाल्यांचे. म्हटलं आता आपण काहीतरी वेगळं करावं, म्हणून मग मी नवरोबाचं ऑफिस टिफिन ही सिरीज चालू केली आहे. आणि खरंच तुम्ही सगळेजण त्याला खूप छान प्रतिसाद देत आहे. जसं म्हणजे आपल्या व्हिडिओला व्ह्यूज येतील ना, तसं आपल्याला एक व्हिडिओ बनवायचे उत्साह भेटतो, म्हणजे प्रेरणा मिळते आणि आपण तेवढ्याच जोशात परत ते व्हिडिओ बनवू शकतो बरं का खरंच. आणि माझंसुद्धा तसंच झालं, म्हणजे एडिटिंगला खूप वेळ जातो आणि हे शूटिंग करायचं म्हटलं ना की मी सकाळचं करते लवकर उठून, कारण डब्यासाठी स्वयंपाक म्हणजे दुपारी शूट करायचं म्हणजे मग त्या स्वयंपाकाचं काय करायचं इतक्या केलेल्या. म्हणून मग मी जे शूट आहे ना तर ते सकाळी लवकर पहाटे 5-5:30 वाजता उठते आणि मग तेव्हा करते. आणि असे बाबा आणि शिवण्या दररोज दोघं पण सकाळी 7:30 वाजता घराच्या बाहेर पडतात, त्याच्यामुळे 7:30 वाजेपर्यंत ऑलमोस्ट माझा स्वयंपाक तर सगळा झालेला असतो. त्याच्यानंतर मग माझी दिवसभराची बाकीची कामं असतात, मग माझे तिथून जे काही एडिटिंग असतात किंवा जे ब्लॉगचं शूट आहे ते तिथून चालू होतं. त्याच्यामुळेच मी आतापर्यंत तुमच्यासोबत म्हणजे बरेच दिवस झालं माझं मॉर्निंग रुटीन मी शेअर केलेलं नाही आहे. एक दिवस मी नक्कीच करेन, कारण त्या दुसऱ्या चॅनलवरच्या व्हिडिओ शूट असतं सकाळी, त्याच्यामुळे खरं तर होत नाही आहे. आणि आमचं जर काही वादळ सकाळचं उठून बसलं ना तर सगळ्या कामाचा राडा होतो, सगळ्या म्हणजे काहीच नाही होत, असं होतं का नाही ग. ही ना सकाळची का रडती माहिती का, दीदी स्कूलला जाते ना तेव्हा हिचं म्हणणं असतं की मला पण स्कूलला जायचं आहे, हा स्कूलचा ड्रेस घालेल, बॅग घेईल, सगळं घेईल, डबा घेईल, बॉटल घेईल आणि मला स्कूलला नेऊन सोड. बरं दुसऱ्या स्कूलला घालायला ही आत्ता 2च वर्षाची झाली आहे, पण मला घेतील प्ले ग्रुपला ते 2-2.5 वर्षात मे बी घेतात. पण शिवण्याला मी 4 वर्षाची झाल्यानंतर डायरेक्ट ज्युनियर KGला घातलं होतं तिला, म्हणजे इतक्या लवकर स्कूल नको असं माझं म्हणणं होतं. सवय लागतात, शिकवतात मान्य, पण एकदा का जर का स्कूल चालू झाली तर ती काय आपण मधून आपल्याला ती बंद करता नाही येत. म्हणून मग मला लवकर नव्हतं घालायचं, म्हणून मी तिला नव्हतं घातलं. पण हे आमचं वादळ काही शांत बसणारं नाही आहे. तुम्हाला मी दाखवते बघ, आई बोलते तोपर्यंत हिची कुटाने. का गागोपणा करतेस, खाली उतर, खाली उतर, फटके लावीन मी भूती बाबा घेऊन. सांगा तुम्ही हिला भूती बाबा घेऊन जातो की नाही, नेऊ दे भूती बाबा. पडल्यावर कसा हात तुटला होता माहितीये ना, हात तुटतोय बघ. आणि पुरीला ना दररोज एक नवीन ड्रेस लागतो घालायला, दररोज एक, म्हणजे जुनी कपडे ती घालतच नाही अजिबात. प्रत्येक वेळी नवीन ड्रेस पाहिजे आणि हॅपी बर्थडेचा पाहिजे, आईनं नाही दिला तर बाबाला घेऊन येईल, म्हणजे कुणाला पण घेऊन येईल आणि मला तो वरचा ड्रेस काढून दे असं म्हणणं असतं हिचं, बरोबर ना ग. दररोज काय घालती तू, इकडे बघ जरा. नवा ड्रेस, कुठं जायचं असतं तुला नवीन ड्रेस घालून, कुठं जायचं असतं, भाजी आणायला. आपण कधी जातो भाजीला, ऑनलाईन घेतो का भाजीला जातो, ऑनलाईन घेतो का, हो ऑनलाईन घेतो आम्ही. खाली उतरचे, त्या माऊला नाव सांगणार आहे तुझं, खाली उतरचे. बाबू तू काय करणार स्कूलला जाऊन, सांग माऊला जरा, काय करणार स्कूलला जाऊन, भांडण करणार पोरांसोबत दुसऱ्या, भांडण करणार, काय करणार मग, अजून काय करणार, डबा खाणार, कोण सोडणार तुला स्कूलला, आई बाबा. घ्यायला कोण येणार स्कूल मधून, आई येणार का, मी नाही येणार, तू राहा स्कूल मध्येच. नाही का, बाय म्हणू. आता आई नाही, आता माझं संपलं, माझं झालंय बोलून. आता थोडीशी बाहेरची कामं होती, मला जरा संध्याकाळी बिर्याणीसाठी लागणारी भाजी वगैरे आणायची होती. तर बाबांना म्हटलं तुम्ही घेऊन या, तर ते म्हणे नाही चल तुझं तू, परत हे असंच आणलं आणि तसंच आणलं, त्यापेक्षा मग तुझं तू सोबत चल आणि घेऊन ये. म्हणजे हे ना भाजी वगैरे कधीच नाही आणत, की त्यांना माहिती आहे मग हे महाग आणलं, हे स्वस्त आणलं, हे नव्हतं आणायचं याची बोलते, मग ते म्हणतात की तुझं तू सोबत चल, मी घेऊन जातो आणि तुला काय घ्यायचंय ते घे. मग कपडे इस्त्रीला टाकायचे होते, ते सुद्धा मी टाकले, कारण जे बाबांचे कपडे असतात ऑफिससाठीचे ते थोडे कडक इस्त्री पाहिजे, म्हणून ते कपडे मी बाहेर इस्त्रीला टाकते. आणि घरी असे खूप वेळ लागतो इस्त्री करायला आणि तेवढा वेळ पण नसतो. त्याच्यानंतर भाज्या घेतल्या आणि किराणा दुकानात गेलो, तर हे बघा आता बाहेर पडायचं तरी कसं, म्हणजे इतकं भयानक ट्रॅफिक होतं काही विचारू नका. म्हटलं आता थोडा वेळ इथंच थांबूया ट्रॅफिक कमी होईपर्यंत. मग 5-10 मिनिटं थांबण्यापेक्षा म्हटलं तर चला इथं आलोयच तर पाणीपुरी खाऊया. मग पाणीपुरी खाण्यासाठी गेलो, तोपर्यंत ट्रॅफिक पण कमी होईल वाटत होतं, पण असं काहीच दिसत नव्हतं की जे कमी होईल म्हणून. तर छान आम्ही तिघींनी पण पाणीपुरी खाल्ली. आणि हे आमच्या वादळाचं असं असतं की हिला एक स्पेशल दिली ना की तर त्यातलं कुणालाच नाही लावून द्यायचा. म्हणजे जास्त शक्यतो बाहेरचं खात नाही, पण कधीतरी खातो गेल्यानंतर बाहेर पाणीपुरी म्हणा किंवा
असं दुसरं काहीतरी. पण शक्यतो बाहेरचं खाणं आम्ही टाळतो. मी जे काय आहे तर ते सगळं घरीच बनवते. बाबांनी काही खाल्ली नाही. मस्त आम्ही तिघींनी छान पाणीपुरी खाल्ली. त्यांच्यासाठी गोड घेतली होती आणि माझ्यासाठी मीडियम. आता घरी आलोय, एवढा वेळ गेला होता. मग घरी आल्यानंतर उशीर झाला म्हणून बाबा पटपट भाजी निवडत होते आणि ते फक्त कोथिंबीरीची पानं घेत होते. म्हणून मी त्यांना सांगत होते की देठं पण घ्या, कारण भाज्या एवढ्या महाग झाल्या तर ते वाया जायला नको. आणि ज्या काड्या असतात ना त्या सुद्धा मी धुवून त्याच्यामध्ये लसूण वगैरे घालून बारीक करून ते भाजीसाठी वापरते. माझ्या म्हणणं इतकंच असतं की आपण पैसे देऊन आणतो तर ती गोष्ट वाया नाही गेली पाहिजे. यावर तुमचं काय मत आहे हे मला नक्कीच कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.